अहंकारामुळेच बहुजन विकास आघाडी फुटली. पुत्र, पती आणि पत्नी पुरताच पक्ष. नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. 35 वर्षे सत्तेत राहिलेला हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष अखेर फुटला आहे. बहुजन विकास आघाडीत का फूट पडली याबाबत अनेक तर्क व्यक्त होत आहेत. कोणत्याही स्थितीत राजीव पाटील यांना आमदारकीची संधी न देण्याचा हितेंद्र ठाकूर यांचा अति अहंकारी राजकीय हट्ट, शिवाय पुत्र व पत्नीपुरता मर्यादित झालेला पक्ष यामुळे बहुजन विकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. सत्तेत स्थिर स्थावर झाल्यानंतर हितेंद्र ठाकूरांचा राजकीय अहंकार बहुजन विकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसाठी, शिवाय ठाकूर कुटुंबियांसाठी राजकीय नैराश्याचा केंद्रबिंदू बनला. हितेंद्र ठाकूरांच्या राजकीय अहंकारामुळेच अनेक वेळा भाई ठाकूर यांच्या पदरीही राजकीय नैराश्य आले. ठाकूर कुटुंबातील युवा नेता सिद्धार्थ ठाकूर यांच्या पदरीही राजकीय नैराश्य आलं. राजीव पाटील यांनी केलेल्या उठावामुळे या बाबी आता चर्चेत आल्या आहेत. बहुजन विकास आघाडी नेमकी का फुटली त्याबाबतचा आपण तपशील पाहू. हितेंद्र ठाकूर यांनी अतिशय पडत्या काळात राजकारणात उडी घेतली. फक्त तरुण मित्रांचा हितेंद्र ठाकूरांना पाठिंबा होता. सर्व सवंगड्यांना सोबत घेऊन दिवस रात्र एक करून हितेंद्र ठाकूरांनी सत्ता काबीज केली. 2009 पर्यंत हितेंद्र ठाकूरांचे राजकीय निर्णय मित्रांसोबत चर्चा करून होत होते. राजकारणातील त्या मोहिमांची जबाबदारी सुद्धा विश्वासू मित्रांकडेच होती. त्या काळात सुद्धा हितेंद्र ठाकूर यांचा स्वभाव मनमानी आणि अहंकारीच होता, परंतु उमेद होती, काहीतरी करण्याचा जोश होता. त्यामुळे ठाकूरांचे सहकारी आणि मित्र सुद्धा त्यांच्या मनमानीपणाकडे केवळ मैत्रीसाठी दुर्लक्ष करत होते. त्यावेळी ठाकूर परिवारात आणि ठाकूरांच्या मित्र परिवारामध्ये एक वाक्यता होती. हितेंद्र ठाकूरांचे कुटुंब 2009 पर्यंत फारसे राजकारणात सक्रिय नव्हते. 2009 साली विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळेल या हेतूने सिद्धार्थ ठाकूरही राजकारणात सक्रिय झाले. ठाकूर कुटुंबातील युवा नेता म्हणून सिद्धार्थ ठाकूर यांचा चेहरा निर्माण झाला होता. तालुक्यातील तरुणांमध्ये सिद्धार्थ ठाकूर यांच्या नावाची क्रेज तयार झाली होती. 2009 पर्यंत बहुजन विकास आघाडीत आणि विरोधी पक्षातही हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकीय काम करण्यासाठी प्रचंड स्पर्धा होती. परंतु सिद्धार्थ ठाकूर यांना आमदारकीचा उमेदवार म्हणून मिळणारी संधी हुकली आणि अचानक क्षितिज ठाकूर यांचे नाव पुढे आले. क्षितिज ठाकूर आमदारही झाले. क्षितिज ठाकूर राजकारणात पुढे आल्यानंतर सिद्धार्थ ठाकूर यांचे राजकीय प्रमोशन थांबले. सिद्धार्थ ठाकूर यांच्याप्रमाणे भाई ठाकूर यांच्या पदरीही अनेक वेळा राजकीय नैराश्य आले. भाई ठाकूर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विरारमध्ये स्थिर स्थावर झाले. त्यामुळे भाई ठाकूर यांच्यासाठी त्रास भोगणाऱ्या अनेकांना आता चांगले दिवस येतील अशी अपेक्षा होती. काहींना राजकारणात संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु हितेंद्र ठाकूर यांच्या मनमानी निर्णय प्रक्रियेने भाई ठाकूर यांच्या पदरीही अनेक वेळा राजकीय नैराश्य आले. 2015 नंतर हितेंद्र ठाकूर यांची राजकीय सत्ता संचलन करण्याची, पक्ष चालवण्याची भूमिका अचानक बदलली. जो मित्र हितेंद्र ठाकूरांच्या पक्षात नेता बनला होता त्या मित्राच्या सोबत हितेंद्र ठाकूर चर्चा करत नव्हते. उलट पक्षी त्या मित्राचा अपमान होत होता. या परिस्थितीमुळे हितेंद्र ठाकूरांचे अनेक प्रमुख नेते जे आधीपासून मित्र होते ते हितेंद्र ठाकूर यांच्यापासून दूर राहण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्याच दरम्यान हितेंद्र ठाकूर यांची पत्नी प्रवीणा ठाकूर यांचा महापौर पदाच्या माध्यमातून थेट राजकारणात प्रवेश झाला. पुत्र आमदार, पिता आमदार आणि पत्नी महापौर अशी महत्त्वाची पदं हितेंद्र ठाकूरांच्या कुटुंबात कार्यरत झाली. त्यानंतर हितेंद्र ठाकूर यांचं राजकीय निर्णय घेण्याचं धोरण पूर्णपणे बदललं. पहिली 2 दशकं राजकारणात सक्रिय झाल्यानंतर जे सर्वांना सोबत घेऊन राजकारण करणारे हितेंद्र ठाकूर होते ते हितेंद्र ठाकूर पुत्र आमदार, पत्नी महापौर झाल्यानंतर पूर्णपणे बदलले. राजीव पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेण्याआधी अनेकांनी हितेंद्र ठाकूर यांच्यापासून दूर जाण्याचा पवित्रा घेतला. सुदेश चौधरी, प्रवीण राऊत हे हितेंद्र ठाकूरांपासून बाजूला झाले. काहींनी थेट राजकारण सोडलं, काहींनी थेट पक्ष सोडला, परंतु त्यावर फारशी चर्चा झाली नाही. राजीव पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर बहुजन विकास आघाडीतच यावर आता उघडपणे चर्चा होत आहे. राजीव पाटील यांनीही हितेंद्र ठाकूर यांच्याप्रमाणे पक्षासाठी वेळ दिला, पैसा खर्च केला, परंतु राजीव पाटील यांना आमदारकीची संधी दिल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांचं नियंत्रण राहणार नाही ही भीती हितेंद्र ठाकूर यांच्या आमदार पुत्र, माजी महापौर पत्नी खुद्द हितेंद्र ठाकूर यांना कायम भेडसावत राहिली. सतत राजकीय नैराश्य पदरी येऊनही भाई ठाकूर आणि सिद्धार्थ ठाकूर हे ठाकूर कुटुंबीय हितेंद्र ठाकूरांच्या राजकीय अहंकारी भूमिकेच्या विरोधात उघडपणे कधीही भूमिका घेऊ शकले नाहीत. परंतु राजीव पाटील यांनी उठाव केल्यानंतर बहुजन विकास आघाडी हा पक्ष हा ठाकूर आणि पाटील कुटुंबाचा, इतर नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा नसून केवळ आणि केवळ
पुत्र, पत्नी आणि पिता या 3 व्यक्तींचाच आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यात व्यक्त होत आहे. शहरापासून गावापर्यंत रुजलेला, वाढलेला आणि सत्तेत राहिलेल्या बहुजन विकास आघाडीची निर्णय प्रक्रिया पुत्र, पत्नी आणि पिता या 3 व्यक्तींपुरती मर्यादित झाल्यामुळे, शिवाय हितेंद्र ठाकूरांची राजकीय निर्णय घेण्याची भूमिका बदलल्यामुळे आता बहुजन विकास आघाडीत राजीव पाटील यांच्या राजकीय उठावामुळे मोठी फूट पडली आहे. हितेंद्र ठाकूर यांची राजकारणात मी आणि माझे कुटुंब अशी असलेली भूमिका, दुसऱ्या बाजूला राजीव पाटील यांचे सहकारी आणि मित्र यांच्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका, या 2 वेगवेगळ्या भूमिकेमुळे बहुजन विकास आघाडीमध्ये मोठी फूट पडली आहे. बहुजन विकास आघाडीबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा विविध राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. धन्यवाद.